विकास बने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू अजित सर. सकाळच्या सत्रापासून अत्यंत मधुर आणि गोड आवाजात ज्याचं समालोचन आपण ऐकतोय, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारं असं समालोचन अजित सर यांचं नक्कीच राहिलं या बोर्ना क्रिकेट असोसिएशनसाठी. आणि आता जो सामना होतोय श्री मीनादेवी गोकुळ ब विपक्ष विठ्ठलादेवी शुद्रुकवाडी. पहिला आजचा मानद विकास बने त्याने स्तोत्रत्व केलं गणेश यादव याला बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणजे जर पाहिला तर गणेश यादव त्याला दिला मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅचचा मॅन ऑफ द पुरस्कार गणेश याला यायचा दादा गणेश याला याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगली कॅच पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये गणेशच्या माध्यमातून. कॅच पाहायला मिळाली एका हातामध्ये झेल घेतली. नक्कीच कॅप्टन कोहली त्यांच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गणेश यादव याला. कॅमेरामॅन थोडं फोकस कर आपल्या छोट्या क्रिकेटरकडे. कॅमेरामॅन नक्कीच चांगली कॅच पाहायला मिळेल आपल्या आजच्या दिवसामध्ये. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट गणेश यादव. चला मॅचच्या पुढच्या वरती आपले दादा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी द्यायचा आहे. अदरवाईज गोकुळ संघ त्याचबरोबर शुद्रुकवाडी संघ आपले संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये द्या. 5-2 मिनिटं फक्त. गोकुळ संघ आपलं समालोचन अदरवाईज पॅनल्टी लागली जाईल. नाव सांगण्यासाठी कोणी नाही. पंच आमच्या समालोचन कक्षात. आयोजक कमिटीची विनंती असेल अदरवाईज पॅनल्टी लागली जाईल याची सुद्धा दक्षता घ्या. फलंदाजांचं नाव या ठिकाणी स्ट्राईक वरती आशिष. पहिला चेंडू सन्मान दिला चेंडूला या ठिकाणी. डाव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी धाव मिळेल 1 या ठिकाणी पंच आम्हाला कळवतात. 1 या धावसंख्येने श्री गणेश होतो या ठिकाणी. हॅलो हा बोल की मॅच झाल्यावर नका काय. हा एक मिनिट देतो. 1 मिनिट. नाव काय बॅट्समन लक्ष्मण. पुढचा चेंडू डाव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी आणि निर्धाव चेंडूने या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा दंडित करतात या चेंडूला. म्हणजे अवांतर धावेल. धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती पोहोचली जाते 2च्या घरात या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक टाकत असताना गोलंदाजी करताना हे निर्धाव षटक टाकायला लागेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कुठेतरी रोखावे लागतील या ठिकाणी. चांगला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु पंच या ठिकाणी आम्हाला विकेट गेली आणि होते या ठिकाणी. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी. चेंडू सहज जाऊन यष्टीवरती धडकला आणि यष्टी उदयश्री होते या ठिकाणी. पहिल्या विकेटचं पतन होत आहे शुद्रुकवाडी संघाकडून. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी. कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखलं या ठिकाणी आणि पहिला झटका लागतोय तो या ठिकाणी श्री मीनादेवी गोकुळ ब संघाला या ठिकाणी. नॉन स्ट्राईक वरती या ठिकाणी आमचे धडाकेबाज फलंदाज या ठिकाणी सचिन गालवे साहेब या ठिकाणी. नॉन स्ट्राईक वरती स्ट्राईक त्यांना कधी मिळेल या ठिकाणी. पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न परंतु मोठा फटका खेळायचा परंतु निर्धाव चेंडूने सांगता होते या ठिकाणी. गोलंदाजी चांगली राहिली या ठिकाणी. फलंदाज चेंडू काय मात्र नीटचा खेळता येत नाही या ठिकाणी. कुठेतरी पॉवर प्लेचं षटक निर्धाव षटक टाकले जाते आणि श्री मीनादेवी गोकुळ ब संघाला रोखून धरलंय मोठ्या धावांच्या पासून या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगली लाईन हुशार चलाक या ठिकाणी गोलंदाज आहे. याला मात्र माहित आहे की पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं. अतिशय अनुभवी गोलंदाज आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी हेमंत दादांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन राहिलं या गोलंदाजाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता होत्या फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो आणि नॉन स्ट्राईक वरती मात्र मोठा खेळाडू अजून नॉन स्ट्राईक वरती जातो. त्यांना स्ट्राईक मात्र मिळाली नाही या ठिकाणी. कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाली पाहिजे या ठिकाणी कारण स्ट्राईक वरच्या खेळाडूला मोठे फटके खेळता येत नाहीत. एखादी सिंगल धाव देऊन नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक वरती आणला पाहिजे या ठिकाणी. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदम मोठे फटके आणि हे षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त पोहोचते आमच्या धावफलकावरती 2
अतिशय कमी धावसंख्या आणि आता मात्र कुठेतरी स्ट्राईक भेटते ते नॉन स्ट्राईकचा खेळाडू एक मोठा फलंदाज क्रिकेटचा मोठा अनुभव असलेले सचिन गालवे या ठिकाणी सचिन गालवे साहेबांच्या माध्यमातून आता मोठे फटके खेळले जातील का कुठेतरी संघ आपला अडचणीत या अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर काढलं जाईल का या ठिकाणी कारण क्रिकेटचा मोठा अनुभव हा अनुभव आपल्या संघासाठी कुठेतरी फायद्याचा ठरेल का वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शतकवाडी स्पोर्ट्स संघाकडून या ठिकाणी गोलंदाज असेल प्रवीण सुद्धा पहिला चेंडू आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतात आणि या चेंडूला दंडित करतात म्हणजेच अवांतर धाव होईल धावसंख्येत बदल होईल धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 3 पहिला चेंडू आणि वाईटची धावा दिल्या त्या ठिकाणी आता मात्र जबाबदारीचा खेळ करावा लागेल तो सचिन यांना कारण कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय आपला अनुभव कुठेतरी पणाला लावावा लागेल या ठिकाणी आणि या संघाला बाहेर काढावं लागेल या परिस्थितीतून पुन्हा एकदा सचिन सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडूत नाही पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि या सुद्धा चेंडूला दंडित करतात या धावा कुठेतरी रोखावं लागतील या ठिकाणी कारण अवांतर धावा दिल्या तर धावसंख्या वाढू शकते या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळलं त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी पुन्हा एकदा सचिन यांना मोठा फटका खेळण्याचा पण नॉन स्ट्राईकच्या खेळाडूने जागा सोडल्या परंतु काय होतं या ठिकाणी काय बिघडतंय आणि या ठिकाणी कोणतीही गरज नव्हती या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नॉन स्ट्राईकचा खेळाडू धाव सोडतो धावचीत होतो या ठिकाणी या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे जाते आणि धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का लागला जातो या ठिकाणी तो श्री निनायदेव गोकुळ ब संघाला आता मात्र संघ कुठेतरी अडचण चालय सर्व खेळाडूंना विनंती असेल कोणी क्षेत्ररक्षण करताना वेळ घ्यायचा नाही या ठिकाणी तुम्हाला मर्यादित वेळेचं षटक संपवावं लागेल या ठिकाणी पुढचा चेंडू सचिन यांना जबाबदारीचा खेळ करावा लागेल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला प्रत्येक फलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला या ठिकाणी आणि गोलंदाज या ठिकाणी हुशार चतुर निघाला गोलंदाजानं मात्र आपल्या गोलंदाजीचा टप्पा ओळखला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो बेधक गोलंदाजी तिकट गोलंदाजीचा मारा या ठिकाणी सचिन यांना मात्र काही चेंडू खेळता येत नाही पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न राहिलाय पंच आमच्याकडे वळतात पुन्हा दंडित करतात या ठिकाणी अवांतर धावा रोखायला लागतील दुसऱ्या षटकात मात्र अवांतर धावा येत चालल्यात या ठिकाणी बॅट मधून धावा कमी आणि अवांतर धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जातात या अवांतर धावा तुम्हाला कुठेतरी रोखाव्या लागतील या ठिकाणी चांगली गोलंदाजी बेधक गोलंदाजी करावी लागेल चांगला फटका खेळा या ठिकाणी सहज चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला भूमिका करावी लागते प्रेक्षकाची या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू सहज जातो सीमारेषेच्या बाहेर म्हणजे येईल षटकार दणदणीत आणि खणखणीत आता मात्र या फलंदाजाला रोखून धरण्यात यश येते का पाहिजे शिरवाडी स्पोर्ट्स संघाला या ठिकाणी मोठा फलंदाज एक अनुभव मोठा या फलंदाजाकडे आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होतोय का संघाला पाहायचा आहे आता कुठेतरी मात्र गोलंदाजावरती प्रेशर येईल एक लांब सडक फलंदाज या ठिकाणी भरवशेर यष्टीचा फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहिलाय परंतु पंच आम्हाला कळतात एक धाव येईल आणि एक या धावसंख्येने फलक पुढे सरकतोय आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जातात या ठिकाणी धावफलकावरती धावा जोडल्या जातात 12च्या घरात या ठिकाणी पुढचा चेंडू सामना करते सचिन पुन्हा एकदा मोठा मिड विकेटच्या दिशेने सहज चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर येईल उत्तुंग असा षटकार चांगला फलंदाज या ठिकाणी मी मागत या फलंदाजाचा उल्लेख केलाय एकदम भरदार शरीरयष्टी असणारा लांब लचक हा फलंदाज या ठिकाणी मात्र फलंदाजी करत असताना या ठिकाणी आपला इरादे स्पष्ट करतो की पुढची रणनीती काय असेल या फलंदाजाची या ठिकाणी आता मात्र कुठेतरी प्रेशर क्रेडिट होत होते गोलंदाजावर कुठेतरी धावा रोखल्या होत्या आता मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जातात पुढचा चेंडू कशा पद्धतीने सामना करतात सचिन पुन्हा एकदा मोठा फटका सहज समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू सोडतोय ठरतो या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने सहज उत्तुंग असा षटकार येतो या ठिकाणी चांगली फलंदाजी मानावी लागेल या ठिकाणी मागे चांगले 3 षटकार ठोकून या फलंदाजाने कुठेतरी धावफलक आता धावफलकावरती जोडला जातो 24च्या घरात चांगली आणि मागील षटकामध्ये 22 धावा आल्या या ठिकाणी आणि संघाची धावसंख्या सांघिक धावफलकावरती पोहोचते या ठिकाणी 24च्या घरात षटक या ठिकाणी संपते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक संपलंय तिसरं षटक हाताळतील या ठिकाणी हाणामारचं षटक असेल आणि षटक हाताळण्यासाठी येतात
हेमंत दादा सुद्धा अनुभवी गोलंदाज आहे. हेमंत दादा यांना संघाचे कर्णधार अतिशय जबाबदारीची गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. चांगला फटका खेळा या ठिकाणी. नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला स्ट्राईक दिला, कारण नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला माहित आहे की या ठिकाणी सचिन दादा यांची बॅटिंग भरदार झालेली या ठिकाणी, त्यांच्या बॅटला धार लागलेली आहे या ठिकाणी. आणि या खेळाडूला हेमंत दादा रोखून धरेल का या ठिकाणी. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का सचिन यांच्या बॅटमधून, कारण कुठेतरी धावा कमी होत्या परंतु या फलंदाजांना धावा जोडल्यात आणि संघाला आकाराने उकार दिला या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु तितका चतुर हुशार चलाक गोलंदाज निघाला या ठिकाणी हेमंत दादाला माहित होतं की शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी शिदोगवाडी संघाचा. ज्यावेळी संघ अडचणीत आहे त्यावेळी या संघासाठी या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली या ठिकाणी आणि मोठा फलंदाज बाद होतो या ठिकाणी. सचिन यांच्या माध्यमातून कुठेतरी चांगली फलंदाजी करत होता फलंदाज, परंतु आता जड अंतकरणाने तंबूचा रस्ता सह धरावा लागतो तो सचिन यांना. सचिन जर स्ट्राईक होते झाले असता अजून कुठेतरी धावा वाढल्या असत्या या ठिकाणी, संघाला त्याचा फायदा झाला असता, परंतु थोडंसं हॅडलक बॅडलक या फलंदाजाचा आणि सरळ जड अंतकरणाने तंबूचा रस्ता धरला तो सचिन यांनी या ठिकाणी. पुढचा चेंडू शेवटचं षटक हाणामारचं षटक, हे षटक अत्यंत जबाबदारी हाताळतो संघाचा कर्णधार. या कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी करतोय हनुमंत या ठिकाणी. हेमंत डावखुरा फलंदाज झेल उडवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साधा झेल त्या ठिकाणी टिपलाय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांच्या पायात बेडी ठोकले या ठिकाणी हनुमंत यांनी. चांगली जबाबदारी या आपल्या मोरणा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार ज्या पद्धतीनं असोसिएशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे त्याच पद्धतीनं मैदानात मात्र जबाबदारी घेऊन जबाबदारीनं गोलंदाजी करतायत हेमंत या ठिकाणी. संघ कुठेतरी दुसऱ्या षटकात बॅकफूट वरती गेला होता परंतु त्या संघाला आता फ्रंट फूट वरती आणले ते हेमंत यांनी. चांगली गोलंदाजी राहिली आणि कुठेतरी गोकुळ स्पोर्ट्स संघाला मोठ्या धावांच्या पासून रोखण्यात या गोलंदाजीला यश आलं. शेवटचं षटक हाताळत असताना अनुभवी असे गोलंदाज या ठिकाणी. पुढचा चेंडू थोडस या ठिकाणी गोलंदाजी करताना थोडासा अडथळा आला आणि अडथळा त्यांनी त्या ठिकाणी दूर केलाय. पाऊल वाकडं पडण्यापेक्षा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू वरती जाल परंतु सहज चेंडू 1 बाउंस 2 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार या ठिकाणी. कुठेतरी आता या ठिकाणी गोलंदाज हेमंत थोडेसे नाराज असतील क्षेत्ररक्षकांच्या वरती, थोडा कानमंत्र देतात या ठिकाणी. चुकी होते या ठिकाणी, चुकीला माफी नाही या ठिकाणी. 4 धावा सुद्धा मागात पडू शकतात या ठिकाणी. हे हेमंत दादाला माहित आहे. चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु या चेंडूवरती षटकार आला आणि कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल ते हेमंत यांना. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु चतुर हुशार असा गोलंदाज या ठिकाणी. अनुभव आहे क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा हा गोलंदाज. शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं हे मात्र त्याला माहित आहे. चांगलं स्ट्राईकवरच्या खेळाडूला त्याच्या पायात बेड्या ठोकल्यात, मोठ्या फटक्यापासून रोखून धरले या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. नॉन स्ट्राईकच्या खेळाडूने जागा सोडल्या आणि धावचीत होईल या ठिकाणी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते या ठिकाणी. श्री निनादेव स्पोर्ट्स गोकुळ संघाची धावसंख्या 29 आणि विजयासाठी धावा हवे असतील ते श्री निनादेव श्री विठ्ठलदेव शिदोगवाडी संघाला विजयासाठी धावा हवे असतील 30 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्यात. थोडं सोपं सुद्धा आणि अवघड सुद्धा असं आव्हान नाही या ठिकाणी. 55 विनंती असेल सामना ताबडतोब चालू करा कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे या ठिकाणी. गोकुळ संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्या या ठिकाणी. या ठिकाणी विनंती असेल गोकुळ संघाला पटकन यायचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी गोकुळ संघ गडबडीमध्ये खेळत होता. विकेट बॅक टू बॅक जात होते. विकेटचं वारे थांबत नव्हतं आणि त्याचा दुष्परिणाम मैदानाच्या आतमध्ये घडला. विकेटचा रोग संघाला लागल्यामुळे आणि त्याचा प्रादुर्भाव आता मैदानाच्या आतमध्ये लागतोय आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी आता शिदोगवाडी संघाला धावांचं आव्हान असेल 29 या ठिकाणी. विजयासाठी 30 धावा करायच्या आहेत. अत्यंत पंचांचं चांगलं सकाळच्या सत्रापासून काम राहिलं. आमचे दोन्ही पंच अतिशय नावाजलेले पंच आहेत या ठिकाणी. सकाळच्या सत्रापासून नेत्रदीपक यांची कामगिरी राहिली या ठिकाणी. एक नावाजलेले दोन्ही पंच आहेत या ठिकाणी.
आपली पंचांची भूमिका निभावत असताना अतिशय प्रामाणिकपणे पंचांनी काम केलं. कोणत्याही संघावरती या ठिकाणी अन्याय होऊ दिला नाही आणि कमिटी आयोजकांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. या ठिकाणी गोकुळ संघ कुठेतरी थोडासा गडबडीमध्ये खेळताना या ठिकाणी दिसला आणि धावसंख्या आता पाठलाग करायचा. या ठिकाणी शिग्रुवाडी स्पोर्ट्स संघाला 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हवे असतील 30 या ठिकाणी. आणि थोडंसं गुणलेखकामध्ये आता बदल झालाय. आमच्या बाजूला आलेत आमचे नावंजलेले गुणलेखक या ठिकाणी सनी. मैदानात त्यांचा चांगला खेळ झाला आहे. आता मात्र जबाबदारीनं गुणलेखन करावं लागेल या ठिकाणी, कारण आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या शेवटाकडे चाललोय आणि शेवटाकडे जात असताना गुणलेखकाचं लक्ष मात्र या ठिकाणी कंटिन्यू एकदम चांगल्या पद्धतीचं गुणलेखन झालं पाहिजे. या ठिकाणी अपेक्षा असेल त्याच्याकडून. या ठिकाणी पंच टीम मीटिंग कमी करा आणि पटकन चालू करा, अदरवाईज या ठिकाणी आयोजक कमिटीच्या नियमानुसार पेनल्टी सुद्धा लावली जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती घ्या. सलामीचे 2 फलंदाज मैदानात आलेत. या ठिकाणी स्ट्राईकवरती जाईल माझ्या माहितीनुसार. या ठिकाणी हेमंत या ठिकाणी मोरणा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, ज्या पद्धतीनं असोसिएशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे त्याच पद्धतीने आता मात्र संघाची जबाबदारी घेऊन मैदानात उतरलेत या ठिकाणी. आणि विजयासाठी धावा हवे असतील 18 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या या ठिकाणी. 120 ठेव. गोलंदाजी मार्फत गोलंदाजी या ठिकाणी विजय असेल. अत्यंत जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळता हे षटक हाताळत असताना गोलंदाजांना थोडंसं या ठिकाणी निर्धाव षटक टाकावं लागतं. ज्या तुमचं जर निर्धाव षटक या ठिकाणी पडलं तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती कुठेतरी दडपण येऊ शकतं. एक अनुभवी फलंदाज तुमच्या समोर आहे या ठिकाणी हेमंत दादा. आणि होते पहिल्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी पहिला चेंडू सन्मान दिला, चेंडूला हलक्या हाताने चेंडू खेळून काढला हेमंत यांनी. आणि चांगली गोलंदाजी राहिली ती विजय यांच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज आहे विजयला सुद्धा माहित आहे की या ठिकाणी हे पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं आणि या मोठ्या फलंदाजाला कसं रोखून धरायचं. या ठिकाणी पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडूने सांगता होत्या. 2 चेंडू या ठिकाणी हाताळत पॉवर प्लेचं पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चांगले षटक या ठिकाणी, चांगलं इन्स्ट्रक्शन आम्हाला पाहायला मिळालं. या ठिकाणी थोडासा कानमंत्र देतील सचिन गालवे साहेब, एक मोठा क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू. पुन्हा एकदा फटका चांगला खेळ या ठिकाणी. का कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातो, चांगलं क्षेत्ररक्षण मानायला लागेल. दुसरी धावण्याचा प्रयत्न राहिला, परंतु स्ट्राईकचा खेळाडू या ठिकाणी नकार देत आहेत हेमंत यांना. 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. या ठिकाणी 1 या धावसंख्येने श्री गणेश होते. पुढचा चेंडू मोठा फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने, सहज चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. उत्तुंग असा षटकार या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवतात. 6 या धावसंख्येचा इशारा करतायत. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला चांगलं कमबॅक करावं लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, कारण अनुभवी जोडी शिद्रुवाडी संघाची आहे. नॉन स्ट्राईकवरती आहे तो हेमंत, एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला या ठिकाणी खेळाडू. आणि स्ट्राईक वरती आहेत या ठिकाणी प्रदीप यांच्या माध्यमातून चांगला षटकार पाहायला मिळाला आणि कुठेतरी गोलंदाजी भरकटला आणि नोचा इशारा पंच आम्हाला करतात, म्हणजेच असेल फ्रीट. उघडा डोळे आणि पहा नीट या ठिकाणी. आणि फ्रीचा फायदा उचलतायत का या ठिकाणी स्ट्राईकचा खेळाडू या ठिकाणी प्रदीप, त्याचा फायदा उचलतायत का? कारण पॉवर प्लेचं षटक टाकत असताना थोडंसं या ठिकाणी कानमंत्र द्यायला येतात या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून. नितीन, एक मोठा अनुभव असलेला या ठिकाणी खेळाडू. मोठा फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी. फ्रीटचा चेंडू होता, परंतु त्याच्यावरती फायदा उचलता आला नाही. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं या ठिकाणी. आणि या षटकातील चेंडू असा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का या ठिकाणी पाहायचा आहे. चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं या ठिकाणी. चांगला फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने सहज चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी. केवळ उत्तुंग असा षटकार. आता मात्र कुठेतरी मागडे षटक ठरतं या ठिकाणी. 5 चेंडू निर्धाव टाकले, पण शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार ठोकला. संघाची धावसंख्या पोहोचते या ठिकाणी 14च्या घरात, बिनबाद 14. चांगली सुरुवात केली या ठिकाणी. दोन्ही या ठिकाणी खेळाडू अनुभवी आहेत. आता मात्र या ठिकाणी
सचिन गालवे साहेब कुणाच्या हातात चेंडू देतील हे दुसरे षटक मात्र महत्वपूर्ण षटक ठरेल. हे षटक टाकण्यासाठी कुणाच्या हातात चेंडू देतील हे थोड्याच वेळात कळेल. या ठिकाणी टीम मीटिंग कमी करायची या ठिकाणी विनंती असेल तुम्हाला या ठिकाणी. आणि मला वाटतं स्वतः त्यांनी आपल्या हातात चेंडू घेतलाय. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी सचिन गालवे साहेब यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करायला लागेल कारण समोर तितकाच ताकदवान फलंदाज आहे या ठिकाणी शिदोरवाडी संघाचा हेमंत. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती खजिनदार आणि गोलंदाजी मार्कवरती असतील सचिव. चांगला मुकाबला पाहायला मिळाला या ठिकाणी दोघांच्या माध्यमातून. कोण कुणाला भारी पडते पाहायचंय. खजिनदार भारी पडतायत का या ठिकाणी सचिव गोलंदाजी मार्कवरती सचिव. चांगला नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंच या ठिकाणी नो बॉल करतायत. चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु थोडस गोलंदाजाचं या ठिकाणी नशीब खराब म्हणावं लागेल या ठिकाणी. हेमंत यांना आता जीवदान मिळतं या ठिकाणी. त्या जीवदानाचा फायदा उचलतात का पाहायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी. खेळाडूंना विनंती असेल मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी. सहकार्य करायचं आयोजक कमिटीला. पंच नो बॉल दंडित करतात म्हणजेच असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा या ठिकाणी फायदा उचलतात का या ठिकाणी. हेमंत चांगला मुकाबला पाहायला मिळाला या ठिकाणी आम्हाला. खजिनदार आणि सचिव यांच्या दोघांमधला मुकाबला होता परंतु नशिबाने साथ दिली नाही या ठिकाणी सचिन यांना कारण नो बॉल पडला पहिलाच त्यांचा. त्याचा फायदा उचलतात का या ठिकाणी. दोन्ही अतिशय अनुभवी खेळाडू एक मोठा अनुभव असलेले खेळाडू दोन्ही आहेत या ठिकाणी. चांगला फटका खेळला फटका फसला गेला या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षकाच्या चेंडू खाली जातोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा झेल आणि येथे या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव कुठेतरी चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. एक मोठा फटका खेळण्यापासून रोखून धरलाय. एक मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे गोलंदाजी क्रिकेटमधला एक मोठा अनुभव. पण हा अनुभव आज मात्र टीमच्या कामाला येतोय का पाहावं लागेल या ठिकाणी कारण नॉन स्ट्राईक वरती सुद्धा फलंदाज एकदम मजबूत फलंदाज आहे. तगडा फलंदाज आहे. चांगला फटका खेळला या ठिकाणी. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल होईल का आणि दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता. थोडंसं कॉलबॅक करायचं दोन्ही खेळाडूने. आपल्या सुद्धा काळजी घ्यायची या ठिकाणी. कुणाला लागणार नाही याची दक्षता घ्यायची या ठिकाणी. तुमचं कॉलबॅक होणं महत्वाचं आहे या ठिकाणी. एखाद्या बाजूला चेंडू सुटला तरी चालेल परंतु स्वतःच्या तब्येतीची या ठिकाणी काळजी घ्या. या खेळाडूला दुखापत झाले का पाहायचं या ठिकाणी प्लीज. जर खेळाडू इंजर्ड असेल तर मात्र त्याला बाहेर बसवा या ठिकाणी. थोडीशी दक्षता घ्या खेळताना आणि कॉलबॅक मात्र राहू द्या या ठिकाणी. चांगला प्रयत्न राहिला मित्रा तुझा. चांगला प्रयत्न राहिला या ठिकाणी. अभिनंदन. चांगले क्षेत्ररक्षण मानावं लागेल या ठिकाणी. आपल्या संघासाठी चांगल्या धावा रोखून धरल्यात या ठिकाणी. आज मात्र पडलास पण काय घडलास या ठिकाणी. चांगला या ठिकाणी प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हे झाले घेऊया का. पुढचा चेंडू या ठिकाणी सन्मान दिला चेंडूला. ऑफ साईडच्या दिशेने खराब फिल्डिंग या ठिकाणी. ज्या ठिकाणी एक धाव व्हायचे त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी धावासाठी धाव चालले या ठिकाणी आणि पंच आम्हाला कळवतात या ठिकाणी. पंचांचा इशारा काय होतो आमचं लक्ष लागून राहिलं या ठिकाणी. पंच आम्हाला काय दर्शवतात या ठिकाणी. आणि पंच आमचं बोट थरथरत म्हणजे येतो या ठिकाणी चौकार. कुठेतरी चांगली गोलंदाजी राहिली परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही या ठिकाणी गोलंदाजाला. क्षेत्ररक्षण खराब या ठिकाणी. पंच या चेंडूवरती काय आले धावा 3 धावा. ओके पंच 3 धावा या ठिकाणी पंचाने आमच्या पर्यंत कळवल्यात. आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जातील 3 आणि धावफलक होतोय 21च्या घरात. चेंडू बाकी असतील पंच. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब झाले. मोठा फटका खेळला. आता मात्र झेल होईल का. जाळं विंडून जाळ्यात मासा सापडेल का या ठिकाणी. अरे आणि खराब या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत आहे. गोलंदाजाचं काम चांगले केलं होतं या ठिकाणी. जाळं विंडलं होतं. जाळ्यात मासा सापडला नाही या ठिकाणी. चांगली गोलंदाजी राहिली कारण मी मागेच उल्लेख केला होता. एक चांगला गोलंदाज मोठा अनुभव असलेला या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही या गोलंदाजाला या ठिकाणी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. धाव किती मिळेल या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. चांगली गोलंदाजी दुसरे षटक हाताळणं असताना चांगले षटक
हाताळ होता हा गोलंदाज, परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी गोकुळ संघाचं राहिलं आणि त्याचा फायदा उचलतात शेदोगवाडी स्पोर्ट्स संघाचे. अजून सलामीची जोडी मैदानात आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चांगल्या क्षेत्ररक्षणात झालं या ठिकाणी आणि हे षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 बिनबाद 25. चांगली खेळी राहिल्या या ठिकाणी. हॅलो नंतर फोन कर. या ठिकाणी 6 चेंडू बाकी असेल. 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावा आहेत 5. 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावा आहेत 5. दुसरं षटक चांगलं टाकलं, जाळं विंडलं होतं हेमंत दादासाठी, पण तो जाळ्यात मासा काय अडकला नाही या ठिकाणी. आणि आता 6 चेंडू मध्ये 5 धावा. असं कित्येक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये 5 धावा सुद्धा रोखल्यात आणि हा गोलंदाज या धावा रोखेल का? सर्व ग्रामस्थ गावकऱ्यांचं या गोलंदाजाकडे लक्ष लागून राहिलं असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती. नवनाथ मात्र या 5 धावा रोखू शकेल का? पूर्ण गोकुळ संघाचं ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं या गोलंदाजाकडे लक्ष लागून राहिलं असेल. पुढचा चेंडू समोर फलंदाज आहे तो लॉन्ग स्ट्राईकचा खेळाडू. थोडंसं पंचांना काहीतरी सांगतो, खेळात व्यत्यय आला या ठिकाणी. स्ट्राईक वरती फलंदाज आहे हेमंत आणि धावा हव्यात फक्त 5 धावा करायच्या. 6 चेंडू मध्ये 5 आणि कर्णधारानं नवनाथ यांच्या हाती चेंडू सोपवलाय. नवनाथ या कर्णधाराच्या विश्वासास पात्र ठरतोय का पाहायचा या ठिकाणी. 5 धावा रोखल्या जातील का या ठिकाणी? टेनिस क्रिकेटमध्ये किती वेळा घडलंय. हे पहा यष्टिरक्षक बाहेरचा राहू शकत नाही याची दक्षता घ्या या ठिकाणी आणि पटकन कीपर चेंज करा. आयोजक कमिटीला सहकार्य असू द्या विनंती असेल आणि खेळ पंचांनी पटकन चालू करायचा आहे या ठिकाणी. थोडासा खेळात व्यत्यय आला तर आम्ही लगेच चूक ही दुरुस्त केलेली आहे या ठिकाणी आणि यष्टिरक्षक या ठिकाणी दुसरा खेळाडू राहू शकत नाही. आयोजक कमिटीचा आणि आपल्या असोसिएशनचा सुद्धा नियमांचं उल्लंघन कोणी करू नका या ठिकाणी. खेळ कंटिन्यू चालू ठेवा. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 5 धावा रोखल्या जातील का? चांगला फटका या ठिकाणी खेळलाय आणि धावा मात्र मिळत नाही. आता मात्र समीकरण बदललंय. चेंडू आणि समीकरण यांचं समीकरण खाली झालंय. 5 चेंडू मध्ये 5 धावा. स्ट्राईक वरती एक मोठा खेळाडू आणि नवनाथ या 5 धावा रोखेल का? पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकला. आता फक्त 5 चेंडू मध्ये 5 धावा हव्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळालं. 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज या ठिकाणी. आता कुठेतरी प्रेशर आला असेल ते हेमंत यांच्यावरती. चांगली खेळी राहिल्या परंतु शेवटच्या षटकात आता धावा हव्यात 5 आणि चेंडू तुमच्याकडे असतील 4. 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज या ठिकाणी. गोलंदाजी चांगली राहिली होती नवनाथ यांची. या धावा रोखतोय का? जर का या धावा रोखल्या तर आज मात्र गोकुळ स्पोर्ट्स संघाचा हिरो ठरू शकतो नवनाथ. टेनिस क्रिकेटमध्ये आज कित्येक वेळा अशा धावा रोखल्यात. या पंच थोडंसं टीम मीटिंग कमी करा आणि स्पीडअप घ्या कारण ही स्पर्धा आम्हाला वेळेत संपवायची आहे या ठिकाणी. चेंडू बाकी असतील 4 चेंडू मध्ये धावा हव्यात 5 या ठिकाणी. हिरो बनण्याचा चान्स आलाय नवनाथला. नवनाथ हिरो बनेल का या मॅच मध्ये पाहायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं होते का पाहावं लागेल या ठिकाणी. 1 धाव आणि चेंडू बाकी असतील आता 3 चेंडू मध्ये धावा हव्या 4 धावा. मॅच कुठे होते आणि कुठं आणून ठेवले. दुसरं षटक चांगला हाताळला परंतु क्षेत्ररक्षकांची साथ न मिळाल्यामुळे कुठेतरी सामना त्यांच्या हातून निसटला होता या ठिकाणी. परंतु तिसऱ्या षटकात मात्र चांगलं कमबॅक केले नवनाथनं. 3 चेंडू मध्ये धावा हव्या 4. हिरो बनण्याचा चान्स आहे त्याला. चांगला फटका परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आपल्या संघासाठी धावा रोखून धरल्यात या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या षटकात होते ते गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून. चेंडू बाकी असतील 2 आणि धावा हव्यात 3. चांगली निर्धाव गोलंदाजी नवनाथला अजून सुद्धा हिरो बनण्याचा चान्स. गोकुळ संघ डोक्यावरती गेले या गोलंदाजाला पण धावा रोखाव्या लागतील या ठिकाणी आणि जोरदार अपील या ठिकाणी केलं जातं. पाहायचं काय होतं या ठिकाणी. पंच हा डॉट बॉल देतात या ठिकाणी. चांगला प्रयत्न राहिला नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला धावचित करण्याचा परंतु नॉन स्ट्राईकचा सुद्धा खेळाडू हुशार निघाला. त्यानं स्ट्राईक सोडली नव्हती. सुरक्षित होता या ठिकाणी. स्क्रीजवरती सुरक्षित राहिला या ठिकाणी.
चतुर हुशार आणि चलाक गोलंदाज निघाला या ठिकाणी प्रयत्न राहिला होता त्याचा नॉन स्ट्राईकचा खेळाडू धावचित करण्याचा पुढचा चेंडू एक ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका खेळला हेमंत दादा यांच्या बॅट मधून आलाय आणि थोडं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं शेवटच्या चेंडूवरती पायाच्या किती धावा मिळतात या ठिकाणी 2 धावा तर पूर्ण केल्या धावांसाठी धाव या ठिकाणी फलंदाज होतोय बाद या ठिकाणी फलंदाज बाद होतोय या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील फक्त पंचांशी संघ कर्णधार या ठिकाणी सुसंवाद साधू शकतो विनंती असेल या ठिकाणी पंचांशी संवाद साधायचा असेल तर फक्त कर्णधार साधू शकत इतर खेळाडूंनी मैदान सोडायचं नाही अदरवाईज पेनल्टी लागली जाईल याची सुद्धा दक्षता घ्या संघ आणि फक्त पंच हे पहा पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील पंच आमच्याकडे कळवतात तिसरा टीव्हीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवतो या ठिकाणी पंच आम्हाला कळवतात या ठिकाणी आम्ही चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय कळवतो या ठिकाणी परत बघा हे पहा आयोजक कमिटीला विनंती असेल तुमचा महत्वपूर्ण कोण असेल त्यांनी या ठिकाणी येऊन हे डिसिजन घ्यायचं आहे आमच्यापर्यंत कळवायचं आहे पंचांच्यापर्यंत कळवायचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चेक केलं जातं या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय कळवला जातोय इतर खेळाडूंनी मात्र जागा सोडायची नाही कोणी हे करत नाही आम्ही आमचा निर्णय काही क्षणात तुमच्यापर्यंत या ठिकाणी कळवला जाईल या ठिकाणी आयोजक कमिटी आपण एक प्रतिनिधी आपला हे पहा विनंती असेल आयोजक कमिटीचा एक प्रतिनिधी या ठिकाणी येईल आणि चेक करून आम्हाला डिसिजन देईल हे पहा इतर खेळाडूंनी आणि व्यासपीठावरती कोणीही बोलायचं नाही आयोजक कमिटी या ठिकाणी चेक करते सहकार्य राहू द्याचं दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल जो काय निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत कळवू या ठिकाणी आयोजक कमिटी स्वतः त्या ठिकाणी चेक करण्यासाठी गेले आम्ही टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा हा निर्णय तुम्हाला कळवतो या ठिकाणी हे पहा इतर खेळाडूंनी आज जायचं नाही विनंती असेल इतर खेळाडूंनी मैदान सोडायचं या ठिकाणी पंच या तर तुमचं डिसिजन आम्हाला योग्य असेल या ठिकाणी हे पहा बाहेरचे प्लेयर बाहेर या ठिकाणी फक्त कर्णधार या ठिकाणी पंचांशी इथं तुम्ही चेक करा की कोणी दगडाला लागलाय तो दगड कळतो ना बघ तो तिथनं दिसतो दगड तो दगडाला लागून रिटर्न आलाय हे पटकन आम्हाला निर्णय आयोजक कमिटी कळवायचे आपल्याला वेळ होतो ही स्पर्धा आपल्याला वेळ संपवायचा जे डिसिजन असेल ते तुम्ही पटकन आम्हाला द्यायचं आहे आणि आयोजक कमिटी कोण आहे इतर खेळाडूंना विनंती असेल आपण याच्याकडे पंच सुद्धा त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करतात या ठिकाणी थोडस हा निर्णय पेंडिंग मध्ये आम्ही ठेवलाय आम्ही तुमच्यापर्यंत हा निर्णय पटकन घेऊन येतो या ठिकाणी हे पहा ऑनफिल्ड पंचांचं या ठिकाणी आम्हाला 2 धावा या ठिकाणी देतात चला खेळ चालू ठेवायचा या ठिकाणी या चेंडूवरती पंच आम्हाला 2 धावा देतात या ठिकाणी चला पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या या ठिकाणी हे पहा या ठिकाणी 2 रन आम्ही आमच्या धावफलकावरती जोडले गेलेत या ठिकाणी एक चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे पटकन या ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या या ठिकाणी
एक चेंडू आणि 1 धावांची गरज या ठिकाणी. अत्यंत चुरशीचा सामना झाला या ठिकाणी. चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. थोडासा व्यत्यय आला होता खेळात नक्कीच, परंतु पंचांनी या ठिकाणी डिसिजन दिलेलं आहे. आणि 1 चेंडूवरती 1 धावा विजयासाठी. 1 चेंडूवरती 1 धावा याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची या ठिकाणी. पंच खेळ चालू ठेवा या ठिकाणी. बॅटिंगला अरविंद गेला. आता स्ट्राईक वरती असेल अरविंद. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी सुरेख केली ती नवनाथ, आणि नवनाथ मात्र शेवटच्या चेंडूवरती धाव रोखून धरेल का लगेच लक्षात घ्यायचा. वेळेचं बंधन करायचं. मार्चमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही. तो डिसिजन पंचांनी देईल तो मान्य करावा लागेल सर्व टीम, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा बॉल असेल. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. लगेच कॉम्बोस मध्ये आमचे साथी समालोचक तुमच्यासोबत जोडले. जास्त वेळ घेऊ नका पंच, लगेच क्षेत्ररक्षण सजवायची. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच. 1 बॉल 1 धावेची गरज. कॉम्बोस मध्ये जोडले जातील आमचे समालोचक. शेवटच्या चेंडूवरती नवनाथला हिरो बनण्याचा चान्स. विजय 1 धाव रोखू शकेल का या ठिकाणी. 1 चेंडूवरती 1 धाव पाहिजे या ठिकाणी. 1 चेंडूवरती 1 धाव. 1 धाव मिळेल का या ठिकाणी. चांगले कमबॅक राहिलं ते या ठिकाणी. गोकुळ संघाचं सुद्धा चांगली कंजूस गोलंदाजी केली शेवटच्या षटकात या ठिकाणी. नवनाथ यानं कंपल्सरी चेस राहील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 1 धाव. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. चांगला फटका खेळला या ठिकाणी. झेल उडलाय आणि झेल जातो सरळ या ठिकाणी. हेमंत दादानं चांगला उत्तम असा षटकार आणि अत्यंत चुरशीच्या सामना वरचढ ठरतो या ठिकाणी. शिदूरवाडी स्पोर्ट अभिनंदन टीमचा आणि परदेश टीमचा सुद्धा आभार. या ठिकाणी सन्माननीय आमचे पाहुणे या ठिकाणी अमोल कदम साहेब, अक्षय सुर्वे साहेब, आनंदा शेंडे साहेब, जयदीप पाटील साहेब, योगेश सावंत साहेब, सुनील कोळेकर साहेब आणि राम पवार साहेब, हे सर्व मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपण